नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण या ठिकाणी चौथा चॅप्टर अल्जेब्राचा चालू केलेला आहे। तो चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग। विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वांना माहिती आहे फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक अतिशय छान टॉपिक आहे। या टॉपिकमध्ये आपल्याला टॅक्सच्या रिलेटेड ज्या बाबी आहेत त्या बाबी बघायच्यात। खरं तर हा अल्जेब्रामध्ये हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला विचार करून आपल्याला इन्क्लूड करण्यात आलेला आहे। ह्या संपूर्ण टॉपिकमध्ये हा टॉपिक शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही याच्यातले स्पेसिफिक भाग बघायचे आहेत। याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजी आहेत, काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत जे आपल्याला माहिती पाहिजेत, जे आपल्या 9वी पर्यंतच्या गणिताच्या विषयामध्ये हे सर्व भाग त्या ठिकाणी नव्हते। विद्यार्थी मित्रांनो एक या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंग अतिशय चांगल्या पद्धतीने करून घ्यायचंय, हा टॉपिक चांगला करून घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक मी खूप छान पद्धतीने समजून सांगितलाय। आजच्या या इंट्रोडक्शनच्या भागामध्ये मी तुम्हाला केवळ आपण या टॉपिकमध्ये काय शिकणार आहोत, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय टर्मिनॉलॉजी आहेत, थोडेफार जे बेसिक कॉन्सेप्ट असतात त्याच्या टर्मिनॉलॉजीचा अर्थ काय, हा भाग मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकमध्ये आपण लेट स्टडी म्हणजे काय तर आपण काय काय बघणार आहोत ते या ठिकाणी एकदा बघूयात। याच्यामध्ये आपल्याला जीएसटी बघायचं आहे, लक्षात येतंय? याच्यामध्ये आपल्याला जीएसटी बघायचे बेटा, जीएसटी बघायचे, त्याच्यानंतर टॅक्स इनवॉइस बघायचे, जीएसटीचं इंट्रोडक्शन बघायचंय। जीएसटी म्हणजे नेमकं काय तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, बरोबर आहे? गुड्स अँड सर्व्हिस। बेटा जीएसटी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं जीएसटी म्हणल्यानंतर जीचा अर्थ होतो गुड्स आणि सर्व्हिस। बेटा गुड्स म्हणल्यानंतर चांगले नाही, गुड्सचा मराठीत अर्थ मुलांना बऱ्याच वाटेल की गुड म्हणल्यानंतर चांगलं, ह्याचा अर्थ असा होतो का, छान असा अर्थ होतो का? तर विद्यार्थी मित्रांनो गुड म्हणजे वस्तू असतात, बरोबर आहे? गुड्स म्हणजे वस्तू, थिंग्स, बरोबर आहे? एखादी वस्तू, बघा हा माझ्या हातात पेन आहे, हा पेन म्हणजेच एक वस्तू आहे, ही गुड्स आहे, आणि मी तुम्हाला इथे शिकवतोय ती म्हणजे ती सर्व्हिस आहे, बरोबर आहे? म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस याच्यावर लागणारा टॅक्स, गुड्स आणि सर्व्हिस याच्यावर लागणारा टॅक्स, यालाच आपण जीएसटी टॅक्स म्हणतो। नेमकं जीएसटी मध्ये काय काय येतं तर त्याचे पार्ट काय आहेत ते आपण बघूयात। विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स इनवॉइस काय असतं जीएसटीचं हा भाग बघायचा आहे। त्याच्यानंतर जीएसटी कॉम्प्युटेशन अँड आयटीसी नेमकं काय आहे हा भाग बघूयात। शेअर, म्युच्युअल फंड्स आणि एसआयपी, ठीक आहे बेटा? शेअर म्हणजे काय, एसआयपी म्हणजे काय, त्याच्यानंतर फंड्स, म्युच्युअल फंड काय असतं, तर हा सर्व भाग याच्यामध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगत असताना याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, जीएसटीचा तुम्हाला फुल फॉर्म लक्षात आला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। आपला हा जो टॉपिक आहे पूर्ण ह्या रिलेटेडच तुम्हाला पूर्ण दिसणार आहे, ठीक आहे? फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक पूर्ण जीएसटीच्या रिलेटेड दिसणार आहे। जीएसटी हा केंद्र शासनाचा, जसं आता आपल्याकडे महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश अशी वेगवेगळी छोटी छोटी राज्य बनून आपला एक भारत देश बनलेला आहे। तर याच्यामध्येच आपल्याला या भारत देशाने आपल्या इकडे जे पण गुड्स असतील, ज्या पण सर्व्हिस असतील त्याच्यावर जीएसटी लागू केलेला आहे। तुम्ही जर बाजारामध्ये एखादी अंगठी, सोन्याची अंगठी आणायला गेलात तर त्याच्यावर जीएसटी असतो। तुम्ही बाजारामध्ये कूलर आणायला गेलात आता उन्हाळ्यामध्ये तर त्याच्यावरती जीएसटी वेगळा असतो। तुम्ही बाजारामध्ये काहीतरी तुम्हाला एखादा कपडे आणायला गेलात किंवा हॉटेलमध्ये जेवलात तर त्याचा एक जीएसटी असतो, म्हणजे त्याच्यावर शासनाला टॅक्स द्यावा लागतो, लक्षात येतं? त्याला जीएसटी म्हणतो। आणि हे राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांमध्ये वाटला जातो। बेटा जीएसटीचे दोन पार्ट आहेत, जास्त लोड घेऊ नका, मी फक्त जे इझी सांगतोय। जीएसटीचे दोन पार्ट आहेत बेटा। पहिला पार्ट आहे त्या ठिकाणी सीजीएसटी, बघा बेटा पहिला पार्ट आहे सीजीएसटी, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे त्या ठिकाणी एसजीएसटी, ठीक आहे? एसजीएसटी। आता हे थोडक्यात इथं लक्षात घ्या, जीएसटीचा हा जीएसटी इथं शब्द आहे पहा, इथं जीएसटी असा जशास तसा शब्द आहे, ठीक आहे? हा जीएसटी केवळ हा सी आणि एस काय ते समजून घेऊयात आपण। ज्या वेळेला जीएसटी दोघांमध्ये जीएसटी शासनाला जातो तो दोघांमध्ये वाटून घेतला जातो, सीजीएसटी आणि एसजीएसटी। सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर आहे? सेंट्रल, सी चा अर्थ होतो सेंट्रल, सेंट्रल म्हणजे केंद्र, आणि एस चा अर्थ काय होतो स्टेट, एसजीएसटी। बाळांनो मग स्टेट म्हणल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा कोणता येतो रे टॅक्स? महाराष्ट्राचा कोणता येतो टॅक्स? सेंट्रल म्हणल्यानंतर मला सांगा बरं महाराष्ट्राचा कोणता येतो? स्टेटच्या जागी MHGST लिहू का इथं? MHGST। त्याच्यानंतर उत्तर प्रदेश यूपी जीएसटी, बरोबर आहे? आणि सेंट्रल म्हणजे हे झाले स्टेटचे, त्याला थोडक्यात आपण ह्या सगळ्याला स्टेटचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे इनिशियल देत नाहीत तर डायरेक्ट त्याला एसजीएसटी म्हणतो।
आणि हा सेंट्रल जीएसटी, बरोबर आहे, हा सेंट्रल जीएसटी आणि हा स्टेट जीएसटी. मग सर ह्याचे हे दोन पार्ट असतील तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला आता एक थोडक्यात एक कॉन्सेप्ट सांगतो. सपोज जीएसटी जर शासनाला 100 रुपये जात असेल, बाळांनो लक्षात ठेवा बरं का, जीएसटी जर शासनाला 100 जात असेल तर डायरेक्टली सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असतो? जीएसटी जर 100 रुपये असेल तर याच्या मधला याचा हिस्सा किती आणि याचा हिस्सा किती? तर सेंट्रल जीएसटीचा हिस्सा असतो अर्धा, म्हणजे 100चा अर्ध 50 आणि एसजीएसटीचा अर्धा हिस्सा असतो 50. कळालं? म्हणजे जीएसटीच्या अर्ध सेंट्रल जीएसटी असतं, जीएसटीच्या अर्ध सीजीएसटी असतं आणि त्याच्यानंतर जेवढं सीजीएसटी आहे तेवढंच एसजीएसटी असतं. म्हणजे जीएसटीची अमाऊंट जर 100 रुपये असेल बेटा तर सेंट्रल जीएसटी 50 रुपये आणि एसजीएसटी 50 रुपये अर्ध अर्ध वाटून घेतात. कळलं तुम्हाला लक्षात? मग सर हे जीएसटी कशावरून ठरवला जातो? बेटा जीएसटी जो आहे बेटा, या ठिकाणी जीएसटी प्रत्येक याला वेगवेगळा आहे. बघा या ठिकाणी जो जीएसटी आहे बेटा, हा जीएसटी प्रत्येक वस्तूला, गुड्स अँड सर्व्हिसला वेगवेगळा आहे. मग तो किती लावला जातो? एक तर काही वस्तूंवर 0% पण जीएसटी आहे, टॅक्स नसतो आणि तो मॅक्झिमम असतो 28% म्हणजे काही ह्याच्यावर 5% असतो, काही ह्याच्यावर 12% असतो, काही ह्याच्यावर 18% असतो, काही ह्याच्यावर 28% असतो. अशा पद्धतीने त्याचे स्लॅब आहेत, बरोबर आहे. तर हा जो जीएसटी आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात लक्षात ठेवा, शासन आता कुठल्याही वस्तूवर किंवा कुठल्याही सर्व्हिसवर जीएसटी लावतं, एकच टॅक्स लावतं आणि त्याला जीएसटी मध्ये काही आपला राज्याला म्हणजे सेंट्रलला वाटून खायचं, बरोबर आहे. जसं 100 रुपये जीएसटी असेल तर 50 रुपये स्टेट जीएसटी, सीएसजीएसटी आणि सेंट्रल त्या ठिकाणी 50 रुपये जातात. अर्धे 200 असतील तर 100 एसजीएसटी आणि सीजीएसटी 100. ठीक आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे टॅक्सचे स्लॅब 0 ते 28 हे पण मी तुम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा, जीएसटीच्या भोवतालीच आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. अतिशय छान टॉपिक आहे. शेअर म्हणजे काय असतात, म्युच्युअल फंड काय असतात, हे आपण ज्या वेळेला प्रॅक्टिस सेट सोडू इथे त्यावेळेला एक एक तुम्हाला ती गोष्ट कळणारच आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉब्लेम सेट सरांनी सोडवले, प्रॅक्टिस सेट कशा पद्धतीने सोडवलेत, एक एक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने घेतलंय. ठीक आहे, सध्यापुरतं तरी तुम्ही केवळ ज्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या पहिल्या इंट्रोडक्शनच्या भागामध्ये जीएसटी नेमकं काय आहे, आता जीएसटी मध्ये कोणते कोणते टॅक्स येतात, म्हणजे पूर्वी वेगवेगळे टॅक्स लागायचे बेटा, सगळे तुम्हाला सांगतो. जीएसटी मध्ये एक्साइज ड्युटी येते, जीएसटी मध्ये वॅट टॅक्स येतो, बरोबर आहे. तर असे सगळे वेगळे ऑक्ट्राय टॅक्स येतो. हे जे वेगवेगळे टॅक्स आहेत त्याच्यासाठी एक कंबाईनच हे केलेलं आहे. जास्त डोक्यामध्ये खूप जास्त हे करू नका, फक्त लक्षात ठेवा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतो. याचे दोन प्रकार सीजीएसटी आणि एसजीएसटी असतात बेटा. सीजीएसटीला अर्ध आणि एसजीएसटीला अर्ध जातं. हाफ अमाऊंट 1/2 केल्यानंतर. ठीक आहे, कळलं सर्वांना? एवढं जरी लक्षात ठेवलं तरी एक एक चॅप्टर, एक एक पुढचा भाग तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपण ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शनच्या भागामध्ये एवढ्याच बाबी याच्यामध्ये बघितल्यात. पुढचा जो भाग आहे आपला प्रॅक्टिस सेट एक एक बघूयात. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच.